नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्ट्याचा विशेष विधानसभा टेस्ट। चिमूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी एक आहे। हा मतदारसंघ 1962 साली अस्तित्वात आला। हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। परंतु 2014च्या मोदी लाटेत हा मतदारसंघ काँग्रेसला गमवावा लागलं व भाजपने आपला वर्चस्व इथे केलं। चिमूरचे विद्यमान आमदार भाजपचे बंटी भांगडिया आहेत। त्यांनी 2014 साली काँग्रेसच्या अविनाश वाजूरकर यांचा 25,155 मतांनी पराभव केला व 2019 साली काँग्रेसच्या सतीश वाजूरकर यांचा 9,752 मतांनी पराभव केला। 2014 व 2019चा जर विचार केला तर बंटी भांगडिया यांचा लीड 25,000 वरून 9,000 वर पडला। यंदा काय परिणाम येतील यांकडे सर्वांचं लक्ष असेल। चिमूर मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही थेट लढत पाहण्यात येणार आहे। महाविकास आघाडी करून काँग्रेस पक्षांनी सतीश वाजूरकर यांची तिकीट रिपीट केली आहे। दुसऱ्या बाजूला बंटी भांगडिया सुद्धा तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत। गडचिरोली लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर चिमूर या भागात महाविकास आघाडीला व्या प्रमाणात फायदा झालेला होता। यंदा भांगडिया हे हॅट्रिक मारतील की चिमूरला कोणता नवीन चेहरा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष असेल। तुम्हाला काय वाटतं, कोण होणार चिमूरचा आमदार? तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।